गावाकडनं रिटर्न येत होतो, म्हणजे ताईकडे गेलेलो असताना मॅगूला घ्यायला, तर तिला घेऊन रिटर्न येत होतो आणि आम्ही येत होतो बसने, कारण की रात्री आम्ही येणार होतो तर खूपच पाऊस होता, त्यामुळे थांबून घेतलं आणि मग निघालो होतो सकाळी. तर बघा सकाळी पण आम्ही बस स्टॉपला येईपर्यंत खूप सारा पाऊस चालू झाला होता, खूप जोराचा होता पाऊस. आणि काय मग पावसाची मजा घेत घेत चालू होतं. त्यानंतर ताईचं तिथून आल्यानंतर सिल्लोडमध्ये येऊन थांबलो आणि तिथं मग आई आली भेटायला, म्हणजेच माझी मम्मी. आणि मम्मी आमच्यासाठी खूप सारे आंबे आणि जांभूळ घेऊन आली होती, कारण आईचं माया ही वेगळीच असते. आम्ही घरी गेलो नाही, मग तीच आम्हाला बस स्टॉपला भेटायला आली होती आणि आंबे वगैरे घेऊन आली होती. तर बघा आम्ही बसमध्येच जांभूळ खायला चालू केले होते, कारण की म्हटलं पुण्याला पोहोचेपर्यंत तर खूप खराब होऊन जातील. आणि बघा इथं बसमध्ये बसून बघा मॅगूची काय नौटंकी चालू होती. बसमध्ये आले आणि मावशीला फोन करत होते. कुठे काय करतोय दीदी, काय करते? चहा घेतला का? चहा घेतला? चपटीने आम्हाला चहा नाही पाडला ना, चपटीने आम्हाला चहा नाही दिला ना. मग आता आम्ही काय करा, चहा कुठं पिया? पावसात भिजून पूर्ण घरी आलो, कारण की खूप जोराचा पाऊस होता इथं पुण्यामध्ये पोहोचल्यानंतर पण. आणि बघा हे ताईने मॅगूसाठी काय काय खाऊ दिलेलं होतं, तर खूप सारं खाऊ, कारण आम्ही इकडनं काहीच घेऊन गेलो नव्हतं, तिकडनं घेऊन खूप काही आलं होतं, लिंबू वगैरे.